कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हाला जाताना आम्ही बघू शकत नाही. निरोप पण द्यायचा नाही तुम्हाला. आठ केलीत माझ्याकडे. मी इतकी नकोशी झाली तुम्हाला. आता नाही देणार त्रास. खरंच जाते मी. आणि भांडण मिटवायचंय मला. पण तुमची इच्छा दिसत नाही मिटवण्याची. ठीक आहे, तुम्हाला नको असेल तर खरंच जाते. तोंडानं बोलायला काय होतंय तुम्हाला? निर्णय तुमचा आहे. जाऊ द्या मला. जावा की मग, आम्ही कुठं अडवलं. सांभाळा स्वतःला. तुम्हीच नाही तर आता कोण सांभाळणार आम्हासनी? काय कुठं काही म्हटलात का? मला वाटलं काहीतरी म्हटलात. बास झाला असेल तुम्हासनी. बाय. ए अड्या, अरे बघतोस काय, जा तिला अडव. मी कशाला अडवू? त्यांची इच्छा आहे तर जाऊ दे. पण तुला चांगलं माहिती आहे त्यांची इच्छा काय आहे. आईसाहेबांनी बाहेर नाही काढू शकत. मान्य आहे, पण मास्तरीनबाईंना पण बाहेर जायची गरज नाही. ते ऐकायला तयारच नाही आहे. ते त्यांचंच टोमणं वाजवतात. अरे ठीक आहे की, पण बायको मनानं चांगली आहे, प्रेम करते ना. गैरसमज झाला तर दूर केला पाहिजे का नाही? घरची लक्ष्मी म्हणतोस ना, मग तिला असं बाहेर जाऊ देणं बरं ना. पण घरच्या लक्ष्मीची इच्छा नसेल तर बळजबरीनं बांधून ठेवण्यात काय अर्थ आहे? अरे त्यांना तुझी साथ हवी आहे. नाही त्यासने आता काय ते स्पेस काय काय लागते ते पाहिजे. जरा दिवस लांब राहिले ना माझ्यापासून, मग कळत. त्यांची चूक आहे, त्या येतील परत. गृहीत धरू नको बरं का. नाही आल्या तर मी जाईन आणि त्यासनी घेऊन येईन परत. तेवढा हक्क बी आहे आणि ओळख बी आहे माझी बायकोशी. काय ग दुर्गे, कुठं काय बोलायचं तुला कळत नाही काय? जरा थोबाड बंद ठेवत जा की. माफ कर मला ताई. अगं ती डुचकी हे घर सोडून चालली ऐकून का नाही मला लई आनंद झाला, म्हणून चुकून बोलून गेले ग. तुझा आनंद तुझ्या मनातच ठेवत जा. सारखा सारखा बाहेर यायला लागला का नाही तर एक दिवस तुलाच बाहेरचा रस्ता दाखवू आम्ही. कुणीतरी गेलं पाहिजे. मी जाते घर सोडून.
अरे देवा, पोर खरंच घर सोडून चालली का काय? आधिपतीचं आणि तिचं बोलणं झालं नाही काय? थांब अक्षरा, अक्षरा थांब, तू जाऊ नको. मला नका अडवू बाबा आता. अगं, असं काय एकदम टोकाचं पाऊल उचलायचं? माझी गरज नाही इथे आजी. अक्षरा मला गरज आहे ना तुझी. बाबा, ज्यांच्यासाठी मी सगळं सोडून इथे आले त्यांनाच नाहीये माझी गरज. अगं नाही नाही, तुझ्यावर जीव आहे त्याचा. मला नाही वाटत तसं. काय तुम्ही पोरं? कुठं आहेत यो? थांब, मी आलीच. अक्षरा तू जाऊ नको, ऐक माझं. तू गेलीस तर काय होईल अगं? हा, मी कसं मॅनेज करू? आणि तू गेलीस तर या घराचं कसं होईल? माझं कसं होईल? अधिपतीचं काय होईल? हा विचार त्यांच्या मनात नाही येत बाबा. अगं मूर्ख आहे तो. तू किमान माझा विचार कर बाळा. बाबा, मी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला कधीही काही लागलं तरी सांगा, पण आता अडवू नका प्लीज. नाही 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 अक्षरा, असं नाही चालणार. तू या घरातून जाऊन नाही चालणार आहे. अक्षरा एक मिनिट थांब. तू थांब इथे, मी अधिपतीशी बोलतो. तो तुझी समजूत कशी काढत नाही, तो तुला थांबवत कसं नाही हे मी बघतो. तू थांबा बाळा, प्लीज जाऊ नको, थांब. मी बोलतो त्याच्याशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.